नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲट एक्झाम स्टडी प्लॅटफॉर्म या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। आज आपण पंचायत राज विषयी केंद्रातील समित्या बघूया। त्याची ट्रिक्स आहे बलवंतराय कृष्णासोबत अशोकराव सिंगम पीके केंद्रात गेला, म्हणजे के पीचं नंतरचं के आहे ना, ते केंद्रासाठी लक्षात ठेवायचं। आणि याची एक अशी ट्रिक स्टोरी टाईप करून लक्षात ठेवायचं। याच्यामध्ये एक्झाममध्ये क्वेश्चन असतोच, कंबाईनच्या एक्झाममध्ये तर असतो। याची ट्रिक्स स्टोरी टाईप करून लक्षात ठेवा। बलवंतराय कृष्णासोबत अशोकराव सिंगम पीके केंद्रात गेला, म्हणजे पिऊन केंद्रात गेला असं वगैरे लक्षात ठेवू शकता। त्याची फर्स्ट आहे बलवंतराय मेहता समिती 1957, VT कृष्णमाचारी समिती 1960, अशोक मेहता समिती 1977, JVK राव समिती 1985 आणि LM सिंघवी समिती 1986 आणि PK थंगन समिती 1988। याच्यामध्ये तीन स्तरावरती ग्राम प्रशासनाची योजना किंवा त्याची शिफारस केली होती बलवंतराय मेहता समितीने, आणि अशोक मेहता समितीने 2 स्तरावर पंचायत राज असावं अशी तरतूद केली होती। व LM सिंघवीने पंचायत राजला घटनात्मक स्थान व संरक्षण दिले। LM सिंघवी समितीने हे IMP पॉईंट आहे, लक्षात ठेवा। व PK थंगनने जिल्हा परिषद ही एकमेव संस्था असावी अशी जिल्हा नियोजनासाठी अशी शिफारस केली होती। या सर्व शिफारसी IMP आहेत, लक्षात ठेवा एक्झामच्या दृष्टिकोनातून। थँक्यू। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।